हलतात. आणि तसंच महाराज असताना मी त्या ठिकाणी काय करेल, चैतन्याचा हात धरून निज तेज असताना सांगते घेऊन लक्ष्मण बंधू असताना जडत्वाला पावले ना महाराज, त्यांना मी असताना त्या ठिकाणी झोपेतून उठून बसतात ना, तसे असताना झोपेतून उठून बसवीन आणि लक्ष्मण बंधूला असताना त्या ठिकाणी कार्य करायला लागेल. तुम्ही असताना त्या ठिकाणी काळजी भगवंता करू नका. आमचे हनुमंतराय बोलू लागले, वाचवावया लक्ष्मण स्वर्ण स्थूळ लिंग कारण, हनुमान करू पाहे उठान, तव सुषण तेथे महाराज असणारा अशा प्रकारे महाराज असताना त्या ठिकाणी आमच्या हनुमंतरायांना बोलणं असताना त्या ठिकाणी केवळ आमचे हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे भक्त महाराज असताना त्या ठिकाणी नुसतं बोलतातच, काहीच करीत नाहीत. अशातला भाग महाराज असताना त्या ठिकाणी नाही. असतील काही भक्त महाराज असताना त्या ठिकाणी तसे नुसतं बोलतात आणि करणीला काहीच करत नाहीत. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणले आमचे हनुमंतराय तसे होते का? नाही म्हणले. जैसा बोले तैसा चाले आणि त्याचेच वंदावे महाराज असताना पावले असे आमचे हनुमंतराय असताना त्या ठिकाणी होते. महाराज बोलले, मनामध्ये असताना विचार केला, लक्ष्मणाला कुठून कुठून भगवंताला सांगितलं होतं कुठून कुठून आणेल, म्हणून महाराज असताना ते ध्येय असणाऱ्या हृदयामध्ये धरलं, विचार केला. स्थूळ कारण हे सर्व काही देहत महाराज जिकडे जिकडे ज्या ज्या जागेवर ते गेलेत ना, त्यांना आणण्यासाठी सावध असताना त्या ठिकाणी झाले. आणि उड्डाण करण्यात तेवढ्यातच महाराज असताना विभीषण महाराज जवळ असताना त्या ठिकाणी आले आणि हनुमंतराला हात जोडल्याने काय बोलले महाराज पुढे ऐका म्हणतात, हनुमंता तू परोपकारी आणि ना होता द्रोणागिरी, दिव्य औषधी तयावरी त्याम्या गृही संग्रहिल्या. तेव्हा असताना आमचे विभीषण महाराज असताना हनुमंताचा असताना ते सर्व बोलणं ऐकले महाराज. विभीषण महाराजाला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी माहित होतं की हनुमंतराय बोललं ना तसं काम असताना करतात. आता असताना ते काही करून लक्ष्मण बंधूला असताना त्या ठिकाणी सावध करतील. तेव्हा आमचे विभीषण महाराज हनुमंताला असताना बोलले, हनुमंता मला माहित आहे तुम्ही असताना परोपकारी, दुसऱ्याला सुख देण्यामध्येच तुम्हाला असताना त्या ठिकाणी आनंद मिळतो, तुम्ही दुसऱ्यासाठी कार्य असताना त्या ठिकाणी करतात. मला तुमचा पूर्ण विश्वास आहे हनुमंता. पण तुम्ही परोपकारीत मागे एकदा तुम्ही काय केलं तर द्रोणागिरी असताना त्या ठिकाणी आणला होता आणि ती औषधच ना नेऊन ठेवता वेळेस मी 2-3 असताना त्या ठिकाणी काढून घेतल्या होत्या आणि ते माझ्या असताना त्या ठिकाणी काय घरी असताना त्या ठिकाणी आहेत. हनुमंता तुम्ही असताना काय करा जरा थांबा म्हणून लागले. परता वेगळ्या औषधी जान राहते अर्धाक्षण, घालिता श्रीराम पादकन औषधी संपूर्ण बांधल्या. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून लागले, आमचे विभीषण महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले की हनुमंता त्या असणाऱ्या वनस्पती असणाऱ्या अशा होत्या, त्या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या जरी घेतल्या आणि त्या बांधल्या जातात का नाही म्हणून लागले, त्या बांधल्या जात नाही. अदृश्य होणाऱ्या असणाऱ्या त्या ठिकाणी वनस्पती होत्या, दिसत नव्हत्या, सर्व काही होत होतं. पण महाराज मी एक आयडिया केली म्हणून मी एक युक्ती असताना त्या ठिकाणी लढवली. भगवंताच्या चरणाच्या धुळीनं किंवा असताना भगवंताच्या चरण स्पर्शानं मी असताना त्या बांधून ठेवल्या, त्याला असताना त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. असं असताना त्या ठिकाणी काय केलं मी कार्य केलं. आमचे कोण विभीषण महाराज असताना बोलू लागले, त्याचा रस देता ज्ञान सावधा होईल लक्ष्मण, ऐशा बोलता सुषेण रघुनंदन सुखावे. मग असं असताना त्या ठिकाणी काय म्हणले, आमचे असणारे विभीषण महाराज असताना त्या ठिकाणी बोलले की हनुमंत आपल्या घरी असणाऱ्या त्या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पती असताना त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला असताना जर दिल्या ना, त्याचा असताना त्या ठिकाणी महाराज काढा करून असताना लक्ष्मणाला पाजला ना तर लक्ष्मण बंधू असताना सावध होतील. सुशेन महाराजाचा असताना त्या ठिकाणी जवळ होते, हो म्हणले, ती जर वनस्पती असली तर लक्ष्मण बंधू असताना सावध होतील. असं ऐकून महाराज असताना आमच्या प्रभू रामचंद्राला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी आनंद झाला म्हणतात. ऐकता हनुमंताची कथा परम सुख रघुनाथा, आणि गेला जीवा परता उल्हासता स्वानंदे. महाराज त्या ठिकाणी हे विभीषण महाराज बोलले, पुन्हा महाराज असताना वैद्यराज असताना त्या ठिकाणी बोलले, लक्ष्मण उठतो आनंद असताना भगवंताला झाला. पण महाराज प्रभू रामचंद्र पुन्हा उठून उभा असताना त्या ठिकाणी राहिले. हनुमंत जेवढं काही बोलले ना, भगवंता मी असल्यावर सर्व काही कहाणी आमच्या हनुमंतरायाची प्रभू रामचंद्राला असताना त्या ठिकाणी ऐकली. नवल नाही महाराज आनंद असताना त्या ठिकाणी भगवंताला झाला की महाराज माझ्या जातीतलं नाही, माझ्या कुळातलं नाही, माझा शेजारी नाही, पाजारी नाही, कोणीत नाही, पैसा देत नाही, घेत नाही, काहीच नाही, तरीही माझ्या नावाचंच महाराज असताना त्या ठिकाणी ध्यान करतो, माझा असणारा कार्य असताना त्या ठिकाणी करतो. आनंद भगवंताला असताना त्या ठिकाणी वाटला आणि आनंदाच्या भरात आमच्या हनुमंतरायाला आलिंगन महाराज असताना प्रभू रामचंद्रानं दिलं म्हणतात. लक्ष्मण व्हावया सावधान
आम्ही जे केले रुदन ऐश नयते अमृतपान स्वानंद जीवन संतप्ता. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, महाराज अध्यात्म रामायण महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून लागले. महाराज असता त्या ठिकाणी असताना आमचे नाथ महाराज असताना सांगतात की महाराज आपल्या भावासाठी असताना त्या ठिकाणी भगवंतानं रुदन असताना त्या ठिकाणी केलं. भगवंतानं रुदन केलं, भगवंत रडले महाराज, डोळ्यातून अश्रू असताना त्या ठिकाणी पडले म्हणून. पण ते अश्रूत का नाही म्हणून महाराज ते अमृत पान आहे, पण कोणासाठी, घेणारासाठी. आज महाराज असताना त्या ठिकाणी आमच्या ग्रंथकर्त्याला हे सांगण्याचं